ही एक अशी रेसिपी आहे जी आज आपण बनवणार आहोत. ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, वयस्कर असून प्रेग्नंट लेडीजपर्यंत सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तर हे लाडू बनवण्यासाठी आम्ही इथे रोस्टेड चणा आणि शेंगदाणे यांना गॅसवर हलकेसे भाजून घेतलेले आहेत आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत. एकदम बारीक पावडर नाही बनवली आहे, थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो. पंपकिन सीड्स हे कंपल्सरी आहेत. पंपकिन सीड्स, वॉलनट, काजू, बदाम आणि मी इथे पांढरे तीळ, एक 2-4 चम्मच पांढरे तीळ पण याच्यामध्ये मी घेतलेले आहेत. आणि या सगळ्यांना मी हलकंसं रोस्ट करून घेतलं आहे आणि ते थंड झाल्यानंतर मी मिक्सर मध्ये त्यांनाही असं थोडंसं जास्त बारीक नाही पण थोडंसं रवाळ टाईप मी वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जो मेन हिरो ऑफ दिस रेसिपी तो आहे ओट्स. हे एकदम प्लेन ओट्स आहेत, याच्यामध्ये कोणताही मसाला नाही आहे. या प्लेन ओट्सनं मी हलकासा भाजून घेतलेला आहे. सगळ्यात जास्त क्वांटिटी ओट्सचीच राहणार आहे या रेसिपीमध्ये. तर एक 4 वाटी मी ओट्स हे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक अर्धी वाटी मी ड्राय कोकोनट, याला पण मी हलकासा रोस्ट करून घेतलेला आहे आणि याच ओट्समध्ये या ड्राय कोकोनटला पण मी थंड झाल्यानंतर ट्रान्सफर केलेला आहे. स्वीटनेससाठी मी हाफ वाटी गूळ आणि हाफ वाटी खजूर, ज्याला आपण डेट्स म्हणतो, त्याच्यामधील बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि ते सुद्धा ओट्स आणि जे ड्राय कोकोनट घेतलेले आहेत त्याच्यामध्येच मी मिक्स केलेलं आहे. म्हणजे ते सगळ्या गोष्टी बारीक मिक्स होतील आणि बारीक पण होतील, या दृष्टीने मी सगळं एकत्र मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि हे सगळं मिश्रण आता तुम्ही बघू शकता तयार आहे. मी आता सगळं मिक्स करते आहे, सगळ्या मिश्रणला एकजीव करते आहे. अजूनही हे मिश्रण तुम्हाला ड्राय वाटतं आहे आणि लाडू वळायला गेलात तर याच्याने लाडू वळले जाणार नाही आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल, या मिश्रणमध्ये मी 4 ते 5 चम्मच कडकडीत तूप गरम करून घातलेलं आहे. आणि आता तूप घातल्यानंतर बघू शकता या मिश्रणला आपल्याला हवा तितका ओलावा आलेला आहे. आणि आता आपण हव्या त्या आकारामध्ये हे लाडू आता वळू शकतो. तुम्हाला जसे हवे असतील, छोटे मोठे, या साईजमध्ये तुम्ही आता लाडू वळू शकता. प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम या सगळ्या व्हिटॅमिन्सची भरपूर लोडेड असणारे हे लाडू तुम्हाला झटपट इन्स्टंट एनर्जी देऊन जातात. ही रेसिपी नक्की करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.